इकडे नागपुरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। रस्ते खोदकामासाठी राज्य सरकारने स्वतंत्र पोर्टल आणि युनिक आयडी प्रणाली सुरू केली असली तरी महापालिका, वीज वितरण, दूरसंचार आणि पाणीपुरवठा विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो। परिणामी अनेक कामं ही अपूर्ण राहून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। ही परिस्थिती आपण पाहतोय। नागपुरात खोदकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे त्यामुळे नागपूरकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतात। 2 वर्षापेक्षा जास्त आणि खोदून ठेवलं होतं। यांना वारंवार शाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही काम आटपा म्हणून सूचना करण्यात आल्या होत्या। पेपरमधून बातम्या देण्यात आल्या, पण जे निर्धावलेलं सरकार आहे त्यांचा कोणावर वचक नसल्यामुळे हे लहान मुलांवर बितलं असतं हा प्रकार। त्या दिवशी पूर्ण शाळेमध्ये तलाव साचला होता। त्या तलावातून मुलांना हात धरून काढावं लागलं। तिथे प्राणहानी वाचली, थोड्यानी प्राणहानी वाचली। पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे, असं असताना इथचे अधिकारी निकटघट्ट काय कोऑर्डिनेशन, जसं हा रोड पीडब्ल्यूडी वर्ल्ड बँकचा आहे, इथं अमृत वाहिनी चं काम अमृत योजनेचं काम सुरू आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे। अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही आणि विभागामध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे।